Hello dear student, welcome to the class, welcome to the RK Pharma. Today we are going to discuss RTI Act 2005 and 2015 जो की तुमच्या एक्झामिनेशन्सला मोस्ट इम्पॉर्टंट आहे DMER ॲज वेल ॲज NMMC KDMC. ठीक आहे. सो दोज हू आर न्यू टू द चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला सुद्धा प्रेस करून घ्या. आणि शिंदे मॅडम काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही त्यांना, मला वारंवार टेक्स्ट करताय की व्हॉइस चेंज करा, व्हॉइस चेंज करा. माझ्याकडे ही पॉवर नाही आहे. ठीक आहे, व्हॉइस चेंज करा. तुम्ही तुमचा आवाज चेंज करू शकता का? तर तुम्हाला नाही आवडत असेल तर तुम्ही स्किप करू शकता. फर्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवरती आहे. माहितीचा अधिकार कायद्यात एकूण किती कलमे आहेत? विचारला जाऊ शकतो क्वेश्चन. माहितीचा अधिकार कायद्यात एकूण किती कलमे आहेत? 20, 31, 41 आणि 21. एकूण किती कलम आहेत तुम्हाला आयडिया आहेत का? माहितीचा अधिकार कायद्यामध्ये एकूण 31 कलम आहेत. किती आहे? 31 कलम आहेत. ऑप्शन बी इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 2. भारतात केंद्राचा माहितीचा अधिकार कोणत्या वर्षी करण्यात आला? भारतात केंद्राचा माहितीचा अधिकार कोणत्या वर्षी करण्यात आला? साधी सरळ गोष्ट आहे. आपण कुठला ॲक्ट बघत आहे? 2005 आणि 2015. यामध्ये ऑप्शन कुठला दिसत आहे? 2005. ऑप्शन बी इज द करेक्ट वन. नेक्स्ट. महाराष्ट्रात लोकसेवा हक्क अधिनियम संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कधी लागू करण्यात आला आहे? ठीक आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कधी लागू करण्यात आलेला आहे? दिनांक बघा. 25 एप्रिल 2015. नंतर आहे 28 एप्रिल 2015. थर्ड आहे 12 एप्रिल 2015 आणि लास्ट आहे 1 मे 2015. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये लोकसेवा अधिनियम संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कधी लागू करण्यात आला आहे? तर तो आहे 28 एप्रिल 2015ला. कधी लागू करण्यात आला? 28 एप्रिल 2015ला. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा अधिनियम किती दिवसात सार्वजनिक प्राधिकरणास लागू करण्याची तरतूद आहे? किती दिवसामध्ये हा लागू करण्यात यावा अशी एक तरतूद आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा अधिनियम किती दिवसात सार्वजनिक प्राधिकरणास लागू करण्याची तरतूद आहे? किती दिवसात आहे? 30, 60, 45, 90. किती दिवसात आहे? तर ती आहे एकूण 90 दिवसामध्ये. किती? 90 डेजमध्ये. ऑप्शन डी इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. माहिती अधिकार अधिनियमांची एकूण किती कलमे आहेत? माहिती अधिकार अधिनियमांची एकूण किती कलमे आहेत? आत्ताच रिसेंटली बघितलं आपण. किती आहे? 31 कलम आहेत. ठीक आहे, 31 कलमे आहेत. नेक्स्ट बघा. क्वेश्चन नंबर 6 आणि यामध्ये थोडेफार कम्प्युटर क्वेश्चनसुद्धा ॲडेड आहेत. ठीक आहे. राज्य मुक्त माहिती आयुक्त आपल्या पदांचा लेखी राजीनामा कोणाकडे देतो? राज्य मुख्य माहिती आयुक्त आपल्या पदाचा लेखी राजीनामा कोणाकडे देतो? फर्स्ट ऑप्शन राष्ट्रपती, सेकंड वन राज्यपाल, थर्ड वन केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त आणि लास्ट वन मुख्यमंत्री. तर राज्य मुख्यमंत्री माहिती आयुक्त आपल्या पदाचा लेखी राजीनामा हा जो आहे तो दिला जातो राज्यपालकडे. कुणाकडे? राज्यपालकडे. ऑप्शन बी इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 7. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 ला राष्ट्रपतीकडून कोणत्या तारखेस अनुमती मिळाली? माहितीचा अधिकार अधिनियम 2005 ला राष्ट्रपतीकडून कोणत्या तारखेस अनुमती मिळाली? कुठल्या तारखेला मिळाली आहे? 15 मार्च 2005, 29 ऑगस्ट 2005,
15 जून 2005 आणि लास्ट आहे 30 ऑक्टोबर 2005. सो विच इज द करेक्ट वन? सो ऑप्शन विच इज द करेक्ट वन? सो 15 जून 2005ला 15 जून 2005 या तारखेस काय दिल्या गेली? अनुमती दिल्या गेली. ऑप्शन सी इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 8. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2005 अन्वय मुख्य आयुक्त किंवा आयुक्त यांना आदेशाद्वारे पदावरून दूर करण्याचे अधिकार कोणाला आहे? काय म्हटलं गेलं आहे? महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अन्वय मुख्य आयुक्त किंवा आयुक्त यांना आदेशांद्वारे पदावरून दूर करण्याचे अधिकार कोणाला आहे? ठीक आहे. मुख्यमंत्री, गृहमुख्यमंत्री, राज्यपाल यापैकी नाही. तर कोणाला आहे? हे पण असते राज्यपालला. कोणाला असते? राज्यपाल. महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2005 अन्वय मुख्य आयुक्त किंवा आयुक्त यांना आदेशांद्वारे पदावरून दूर करण्याचा जो अधिकार असतो तो राज्यपालला असतो. गॉट इट? नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015च्या तरतुदी खालीलपैकी कोणाला लागू होत नाही? द फर्स्ट वन स्थानिक प्राधिकरण, सेकंड वन सार्वजनिक प्राधिकरण, सेकंड वन शासकीय विभाग आणि लास्ट वन खाजगी संस्था. सो विच इज द करेक्ट वन? महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2005च्या तरतुदी खालीलपैकी कोणाला लागू होत नाही? तर यापैकी कोणाला आहे की ज्यामध्ये लागू होत नाही? तर ती असते खाजगी संस्था. काय असते? खाजगी संस्था. ऑप्शन डी इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा. खालीलपैकी हे आउटपुट डिव्हाइस आहे. खालीलपैकी फिल इन द ब्लँक्स हे आउटपुट डिव्हाइस आहे. द फर्स्ट वन कीबोर्ड, सेकंड वन माऊस, देन व्हिडिओ डिस्प्ले मॉनिटर आणि यापैकी नाही. विच इज द करेक्ट वन? सो आउटपुट डिव्हाइस विचारलेला आहे. तर आउटपुट डिव्हाइसमध्ये काय येतं? व्हिडिओ डिस्प्ले मॉनिटर. काय येतं? व्हिडिओ डिस्प्ले मॉनिटर. ऑप्शन सी इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा. ईमेल म्हणजे काय? ईमेल म्हणजे काय? इंटरनेट मेलिंग, इलेक्ट्रॉनिक मेलिंग, इंजिनिअरिंग मेलिंग किंवा एंट्री मेलिंग. विच इज द करेक्ट वन? तो ईमेल काय असते? ईमेल असते इलेक्ट्रॉनिक मेलिंग. काय असतं? इलेक्ट्रॉनिक मेलिंग. गॉट इट? नेक्स्ट बघा. ऑप्शन बी इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. HTMLचे पूर्ण रूप काय आहे? सर्वांना माहिती असेल कदाचित. HTML काय असतं? हायपर टेक्स्ट. काय असतं? हायपर टेक्स्ट मेकिंग लँग्वेज. काय असतं? हायपर टेक्स्ट मेकिंग लँग्वेज. ऑप्शन मार्कअप नसतं, मेकिंग लँग्वेज. ऑप्शन बी इज द करेक्ट वन. हायटेक मार्क लँग्वेज पण नसतं. ऑप्शन बी इज द करेक्ट वन. हायपर टेक्स्ट मेकिंग लँग्वेज. ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. माहितीचा अधिकार कायदा 2005 लागू करणारा पहिला देश कोणता? माहितीचा अधिकार कायदा 2005 करणारा पहिला देश कोणता? स्वीडन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड. सो विच इज द करेक्ट वन? सो माहितीचा अधिकार कायदा 2005 हा लागू करणारा पहिला देश जो होता तो होता स्वीडन. काय होता? स्वीडन. ऑप्शन ए इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 14. माहितीचा अधिकार 2005 करणारा भारत कोणत्या क्रमांकाचा देश आहे? माहितीचा अधिकार कायदा 2005 करणारा भारत कोणत्या क्रमांकाचा देश आहे? 61, 71, 81, 91. विच इज द करेक्ट वन? सो कुठल्या क्रमांकाचा देश आहे? हा आहे 71वा. कुठला आहे? 71. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. माहितीचा अधिकार कायदा 2005 करणारा भारत कोणत्या क्रमांकाचा देश आहे? भारत कोणत्या क्रमांकाचा देश आहे? रिपीट क्वेश्चन आहे का? तर हा आहे 71 क्रमांकाचा हा देश आहे भारत. नंतर बघा. सर्वप्रथम माहितीचा अधिकार लागू करणारे राज्य कोणते? सर्वप्रथम माहितीचा अधिकार लागू करणारे राज्य कोणते? महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान.
विच इज द करेक्ट वन. सो सर्वप्रथम माहितीचा अधिकार लागू करणारा जो राज्य आहे तो आहे तामिळनाडू. कुठला आहे? तामिळनाडू. ऑप्शन बी इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 17. आंतरराष्ट्रीय माहिती दिन कधी साजरा केला जातो? 28 ऑक्टोबर, 28 सप्टेंबर, 28 नोव्हेंबर, 28 डिसेंबर. आंतरराष्ट्रीय माहिती दिन कधी साजरा केला जातो? तर तो साजरा केला जातो 28 सप्टेंबरला. कधी? 28 सप्टेंबरला. ऑप्शन बी इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू करणारे पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. क्वेश्चन डिफरंट आहे. इथे लोकसेवा हक्क अधिनियम विचारलेला आहे. लागू करणारे पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि ओडिसा. तर कुठला आहे? ते आहे मध्य प्रदेश. कुठला आहे? मध्य प्रदेश. ठीक आहे. ऑप्शन सी इज द करेक्ट वन. या क्वेश्चनमध्ये बघा काय विचारलेलं होतं. सर्वप्रथम माहितीचा अधिकार लागू करणारे राज्य होते ते तामिळनाडू होते. माहितीचा अधिकार. आणि इथे काय विचारलेलं आहे क्वेश्चन? इथे विचारलेलं आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू करणारे पहिले राज्य कोणते? तर ते आहे मध्य प्रदेश. काय आहे? मध्य प्रदेश. ऑप्शन सी इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. महाराष्ट्र हे लोकसेवा हक्क लागू करणारे कोणत्या क्रमांकाचे राज्य ठरले? महाराष्ट्र हे लोकसेवा हक्क लागू करणारे कोणत्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे? 21वे, 11वे, 31वे, 41वे. कुठलं राज्य ठरलेलं आहे? तर ते आहे 21वे. कुठले? 21वे. ऑप्शन ए इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा. क्वेश्चन नंबर 20. 12 ऑक्टोबर 2005 रोजी कोणता अधिनियम लागू करण्यात आला? 12 ऑक्टोबर 2005 रोजी कोणता अधिनियम लागू करण्यात आलेला आहे? द फर्स्ट वन राष्ट्रीय मानवाधिकार अधिनियम, सेकंड वन महाराष्ट्र मानवाधिकार अधिनियम, देन थर्ड वन RTI अधिनियम अँड लास्ट वन भ्रष्टाचार विरोधी अधिनियम. विच इज द करेक्ट वन. 12 ऑक्टोबर 2005 रोजी कोणता अधिनियम लागू करण्यात आलेला आहे? तर तो आहे RTI अधिनियम. काय आहे? RTI अधिनियम. ऑप्शन सी इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 21. हा रिझनिंगचा क्वेश्चन आहे. इथे बघा. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कोणत्या कलमानुसार माहितीचा अधिकार सांगण्यात आलेला आहे? माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कोणत्या कलमानुसार माहितीचा अधिकार सांगण्यात आलेला आहे? कलम 3, कलम 5, कलम 4 आणि कलम 6. तर कुठल्या कलमनुसार सांगण्यात आलेला आहे? तर तो आहे कलम 3 नुसार. कुठल्या कलमनुसार आहे? कलम 3 नुसार. ऑप्शन ए इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा. क्वेश्चन नंबर 23. माहितीचा अधिकार भारतीय संविधानात कोणत्या कलमांमध्ये दिलेला आहे? माहितीचा अधिकार भारतीय संविधानात कोणत्या कलमांमध्ये दिलेला आहे? कलम 19. सेकंड बघा. कलम 19 पार्ट ए पार्ट 1 अ. सेकंड वन बघा. कलम 19 पार्ट 2 आणि थर्ड कलम 19 पार्ट 1 ग. कुठल्यामध्ये माहितीचा अधिकार भारतीय संविधानात कोणत्या कलमांमध्ये दिलेला आहे? तर कुठल्या कलमांमध्ये दिलेला आहे? तो आहे कलम 19 पार्ट 1 अ. कशामध्ये दिला आहे? कलम 19 भाग 1 अ मध्ये. ऑप्शन बी इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा. माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत केंद्रीय माहिती आयुक्तची संख्या पेक्षा जास्त नसावी. माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत केंद्रीय माहिती आयुक्तची संख्या कितीपेक्षा जास्त नसावी? 5 पेक्षा, 11 पेक्षा, 15 पेक्षा किंवा 10 पेक्षा. सो विच इज द करेक्ट वन. सो माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत केंद्रीय माहिती आयुक्तची संख्या कितीपेक्षा जास्त नसावी? तर ती 10 पेक्षा जास्त नसावी. कुणापेक्षा? 10 पेक्षा जास्त नसावी. ऑप्शन डी इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा.
क्वेश्चन नंबर 25. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 कधीपासून अंमलात आला? द फर्स्ट वन 28 एप्रिल 2015, सेकंड वन 1 एप्रिल 2015, थर्ड वन 31 मार्च 2015 आणि लास्ट वन यापैकी नाही. सो विच इज द करेक्ट वन? महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 कधीपासून अंमलात आला? तर तो आला 28 एप्रिल 2015. कधी आला? 28 एप्रिल 2015. ऑप्शन ए इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 26. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मध्ये एकूण किती कलमांचा समावेश आहे? क्वेश्चन बघून घ्या. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मध्ये एकूण किती कलमांचा समावेश आहे? 30, 15, 45 आणि 20. सो विच इज द करेक्ट वन? तर यामध्ये आहे टोटल 30 कलम. किती आहे? 30 कलम. ऑप्शन ए इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कम्प्युटर कीबोर्डमध्ये F द्वारे वापरला जाणाऱ्या फंक्शन कीची संख्या किती आहे? जास्त ना, F1, F2, F3 किती आहेत? 11, 10, 12, 9. तर किती आहे F द्वारे वापरल्या जाणाऱ्या फंक्शनची संख्या, कीची संख्या? तर ती आहे एकूण 12. किती असते? F12 पर्यंत असते. ठीक आहे. ऑप्शन सी इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 28. सुरक्षित इंटरनेट वापराकरिता खालीलपैकी कोणते प्रोटोकॉल वापरले जाते? सुरक्षित इंटरनेट वापराकरता खालीलपैकी कोणते प्रोटोकॉल वापरले जाते? तर ते वापरलं जातं HTTP. काय वापरलं जातं? HTTP. ऑप्शन बी इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, डॉट नंतर येणाऱ्या डोमेन नेमच्या शेवटच्या भागाला काय म्हणतात? डॉट नंतर येणाऱ्या डोमेन नेमच्या शेवटच्या भागाला काय म्हणतात? तर याला म्हणतात डोमेन कोड्स. काय म्हणतात? डोमेन कोड्स. ऑप्शन सी इज द करेक्ट वन. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 30. माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत केंद्रीय माहिती आयोगाच्या स्थापनेबद्दल कोणत्या कलमात उल्लेख करण्यात आलेला आहे? माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत केंद्रीय माहिती आयोगाच्या स्थापनेबद्दल कोणत्या कलमात उल्लेख करण्यात आलेला आहे? कलम 12, कलम 15, कलम 11, कलम 13. तर कुठल्या कलममध्ये आहे हा? तर याचा उल्लेख करण्यात आला आहे कलम 12 मध्ये. ऑप्शन ए इज द करेक्ट वन. ऑप्शन ए इज द करेक्ट वन. नेक्स्ट बघा, नेक्स्ट हा क्वेश्चन तुम्हाला रिपीट आहे का? हां, क्वेश्चन नंबर 32 हा तुम्हाला होमवर्क आहे आणि हा आपण कंटिन्यू करूया नेक्स्ट क्लासपासनं. ठीक आहे. पार्ट 2 मध्ये जे पण क्वेश्चन्स आहेत ते नेक्स्ट पार्टमध्ये कंप्लीट करूया. ठीक आहे. सो ज्यांनीपर्यंत अजून क्लासला लाईक केलेलं नाही, शेअर केलेलं नाही, त्यांनी क्लासला लाईक करा, शेअर करा आणि जो कोणी चॅनलला नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनला प्रेस करून घ्या. वन मोर इम्पॉर्टंट थिंग, ज्यांना DMER टेस्ट सिरीज पाहिजे, DMER टेस्ट सिरीज सुरू आहेत. ज्यांना पाहिजे आहे बाय करू शकता जस्ट ॲट ₹300. ठीक आहे. यामध्ये TCS पॅटर्ननुसार सर्व तुमचा नॉन फार्मा आणि फार्मा दोन्हीही कंप्लीट करण्यात आलेला आहे. ठीक आहे. आत्तापर्यंत मला वाटतं 8-9 टेस्ट मी अपलोड केलेल्या आहेत, सेक्शन वाईज अँड फुल लेंथ टेस्ट. ठीक आहे. सो ज्यांना ज्यांना घ्यायची आहे घेऊ शकता. भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये. तेव्हापर्यंत रिव्हिजन करा. ऑल द बेस्ट.